यूजीसी गाईडलाईन्स बद्दल व्हिडिओ बनवा असं मला खूप लोकांनी मेसेज केला. पण बेसिकली काय ना की एका कॉन्ट्रोवर्शियल सेक्शन बद्दल फक्त बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. यूजीसी गाईडलाईन ही का बरं आली, त्याचं इक्विटी नाव का बरं ठेवण्यात आलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. याच्या पाठीमागे ना एक थेअरी पण आहे, त्याला म्हणतात क्रिटिकल रेस थेअरी. ही थेअरी जी आहे ती अमेरिकेत डेव्हलप झाली. सुरुवातीला त्याला क्रिटिकल लीगल थेअरीचं रूप होतं आणि मग ते आता क्रिटिकल रेस थेअरीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर बेसिकली असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जे अमेरिकेचे कायदे आहेत ते इनहेरंटली ब्लॅक्सच्या अगेन्स्ट आहे आणि याच्यात तथ्य पण असू शकतं. कारण जेव्हा अमेरिकेचं संविधान बनलं तेव्हा तिथे गुलामगिरी चालू होती. म्हणजे ब्लॅक्स हे गुलाम असायचे, स्लेव्स असायचे आणि व्हाईट त्यांचे मालक असायचे. त्याच्यामुळे कदाचित तिथे जे सुरुवातीला कायदे बनले, संविधान बनलं, त्याच्यामध्ये व्हाईटसाठी काहीतरी प्रिव्हिलेजेस आणि ब्लॅकसाठी काही ना काही डिस्क्रिमिनेशन असू शकतं. आता ही थेअरी भारतामध्ये आहे का असा विचार चालू आहे की इथे ब्लॅक्सच्या ऐवजी दलित किंवा बॅकवर्ड आणि व्हाईट्सच्या ठिकाणी सवर्ण, आणि सांगताना असं सांगितलं जातं की मनुस्मृती आणि इतर पुराणांमध्ये या सगळ्या गोष्टी इनहेरंटली आहेत. पण दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे. एक तर आपण आता मनुस्मृती आणि इतर पुराणांच्या बेसिसवर चालत नाही. आता आपण संविधान आणि आपले जे लिगल आत्ताचे कायदे आहेत त्याच्यावरती चालतो. आणि ह्याच्यातले संविधानामध्ये आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ हे असल्यामुळे कुठलाही कायदा हा डिस्क्रिमिनेटरी राहू शकत नाही. आता ऑफकोर्स काहीतरी डिस्क्रिमिनेटरी कायदे जसं महिलांच्या फेवरमध्ये किंवा SC/STs ॲक्ट आहे, तर हे काही लोकांच्या फेवरमध्ये डेफिनेटली केले गेलेले आहेत. पण कोणाच्याही अगेन्स्ट इनहेरंटली कुठलाही कायदा आपल्या भारतात टिकू शकत नाही, कारण तो आपल्या संविधानाच्या अगेन्स्ट जातो. त्याच्यामुळे भारतामध्ये क्रिटिकल रेस थेअरी ही ॲज इट इज बसू शकत नाही. पण तरी ती आणण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी आरोप करतो, तुम्हाला माहिती असेल की पेपर्स जे आहेत किंवा IASचे जे एक्झामिनेशन्स असतात किंवा इंटरव्ह्यू असतात हे सवर्ण लोक घेतात आणि म्हणून ते बॅकवर्ड लोकांना मुद्दावून फेल करतात, असे आरोप केले जातात. पण ऑफकोर्स त्याच्यामागे काही तथ्य नाही आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अमेरिकेमध्ये ब्लॅक्सच्या अगेन्स्ट मी जसं मगाशी म्हटलं की इनहेरंट कायद्यामध्ये काही ना काही असे डिस्क्रिमिनेशन त्यांच्या अगेन्स्ट आहे. मग असं असल्यामुळे तिथे इक्विटी याचं खूप समर्थन झालं, विच इज राईट, की ब्लॅक्सला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, इक्वॅलिटी असली पाहिजे. आता इक्वॅलिटी आणि इक्विटीमध्ये पण फरक आहे, तो आपण पुढच्या भागात मी जसं म्हटलं ते बघणार आहोत. सो इक्विटी हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागला. सो UGC गाईडलाईन्स जे आहे ना ते अशा प्रकारच्या थेअरीजनी आणि अशा प्रकारच्या आरोपांनीच ते पुढे गेलेलं आहे. ते पूर्ण गाईडलाईन्स चुकीचे आहेत किंवा वाईट आहेत अशातला अजिबात भाग नाहीये. आधी पण गाईडलाईन्स होते, 2012 पण ते गाईडलाईन्स होते. त्याच्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट करायला हवं होतं. डेफिनेटली सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं होतं की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. 2025 ड्राफ्ट गाईडलाईन्स सरकारने आणल्या होत्या, विच वेअर व्हेरी फेअर. पण त्याच्यात इंदिरा जयसिंग आणि अजून काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि अनेक अशा तरतुदी लागायला लावल्या की ज्या अनजस्ट आहेत काही सेक्शनसाठी, विच इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन, आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे आणलेला आहे. काय प्रोव्हिजन्स आहेत ह्या आपण पुढे बघणार आहोत. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून.